आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कळलंच नाही. आता पोचायला मला उशीर होणार, अंधार होईल. कशाला जाताय मग? थांबा की इथंच. सपनी, एवढाच पाहुणचार करायचंय ना, तर जा मग तुझ्या माहेर घेऊन तिला. नाही, इट्स ओके. एवढं करायची गरज नाहीये. मी जाईन. सत्या सोडेल की तू मासनी? नाही नाही, हे बघा, तुम्ही दोघांनी एकमेकांना वेळ द्या, जरा बोला एकमेकांशी. प्रभ्या आहे की काय रे? प्रभ्या, सोडशील ना मला? काय काय कशाला? सत्य सोडल की, नाही तर ती सून सोडल नेबळेट आमची. ओ माय गॉड, प्रभ्या, तुझी बायको पॉझिटिव्ह होतीये. तिला काय वाटते माहितीये का? मी तुला पळवून घेऊन जाणार आहे आणि तुझ्याशी लग्न करणार आहे. नाही, सॉरी, यू डोंट वरी, मी जाईन माझी मी. ऐक ऐक चैतू, तू अशी एकटी जाऊ नकोस. सत्य सोडेल तुला. सत्या, तू सोडून ये. होय, मी येतो सोडायला. अरे खरंच नको, मी जाईन आणि प्रभाला कळवेन मी पोचल्यावर. मेसेज करेन तुला. चलो, बाय. अगं अगं, ती चेष्टा करत होती. तिला तिला सवय आहे चेष्टा करायची. नाहीश नाहीश म्हणा. तुम्हाला एक टास्क द्यायचा आहे. तो टास्क कंप्लीट करत असताना तुमचं जर जमलं नाही तर तो टास्क अपूर्ण राहणार. म्हणजेच काय होणार, तुमच्यात मतभेद होणार आणि हेच सगळं आपण कोर्टासमोर ठेवायचं. असं कुठलं काम आहे जे एकत्र करू शकतोय? जेवण केलं ते बी नीट झालं. असं कुठलं काम असेल जे करताना आमचं पटणारच नाही? असं कुठलंच काम नाही जे आम्ही एकत्र येऊन करू शकतो? त्याला नुसतं फाडफाड भांडण करता येते. हो वाघमारे, हा काय झालं? कोणी स्टॅच्यू म्हणून गेलंय का तुम्हाला? असा पुतळावून का बसलाय तुम्ही? एवढा कसला विचार करताय? आपण कुठलं काम एकत्र करायचं? हो, त्या गोष्टीचा एवढा कशाला विचार करताय उगेच? त्यांनी आपलं त्यांचं काम केलं सांगायचं. आणि जर त्यांनी आपल्याला विचारलं की काय काम केलं तुम्ही एकत्र, तर आपण त्यांना सांगायचं हा विचार करताना बी आम्ही भांडलो. हा, हे बेस्ट आहे. वाघमारे, उशीर झालाय, झोप आता. होय. उशी दे. हा. रत्ने, डोळे मिटलेस का कायमचे? वर पंखा दिसतोय का? दिसतोय की. उलट टांगीन त्याला. वाट दिशी बोलायचं काय बोलायचं ते. बघ ना, त्या सत्याच्या आणि मंजूच्या घटस्फोटाला 6 महिने तरी लागतील. तुम्ही काय कॅलेंडरवर रोज खुना करत बसताय का काय? नाही, तसं नाही. मी विचार करतोय त्या सुर्वेची प्रॉपर्टी किती असेल ग? मस्त बक्कळ असेल. तात्या साहेबाच्या किरकिनी कुबेरच नांदतोय म्हणा की त्यांच्या घरात. म्हणजे आपली मज्जाच मज्जा. म्हणजे आता त्यांच्या प्रॉपर्टीशी आपला काय संबंध? अगॉर्डिंग टू माय जनरल नॉलेज कसं असते,
घटस्फोटानंतर पोरीच्या सासरकडनं पोरीला पोटगी द्यायला लागते. आणि जर का कोर्टानं सत्याला सांगितलं की तुला पोटगी द्यायला लागणार, तर ती पोटगी कोणाच्या हातात पडणार? तुझ्या. हो, तुम्ही उगा काय बी बोलत बसू नका, झोपा गुपचूप. माठ हे माठ बायकोशी लगीन केलंय मी. अगं पेपर बिपर वाचत जा की. मोठमोठे बिझनेसमन, खेळाडू घटस्फोटानंतर पोटगी म्हणून करोडोच्या घरात पैसे देतात. काय सांगताय? हा, मी तर हे विचार कधी केलाच नव्हता. कारण तू म्हणते. तुम्हाला कसं काय सुचलं? कारण मी ब्रिलियंट आहे. ते बघ गणपती पावला काय. कसं समज? आज लय डस्क चालतंय तुमचं. अगं पोटकीचे पैसे जर का एकदा हातात आले ना, त्या सुरवेला त्या कुबेराला या घरात झाडू मारायला ठेवतो. अचानक कशाने झाले? आपल्या या डीजेचं आणि त्या मंजूचं लगीन लागलं तर आपल्याला पोटगी गावणारच नाही. हे असं आहे बघा तुमचं. म्हणजे बदाम दावायचं आणि चिचुक पाडायचं. एक वेळ मी काय केलं असतं, पोटगी मिळेपर्यंत डिजाचं म्हणजे लगीनच लावलं नसतं. पण आता कसं झालंय, तो सत्या त्याच्या आईच्या शब्दाबाहेर नाही. समजा जर का त्याची समधी पारपरटी त्या महामायाच्या नावावर असेल का नाही, तर बदाम काय चिचुक बी हाताला लागायचं नाही ते आपल्या. कंदी पेड्याला तर किती वाट बघायला लावतोय. असं तर कधीच वागायचं नाही. कुठं राहिलाय यो? कधीच उशीर करत नाही एवढा. फोन करू का परत एकदा? नको बया, चिडचिड बी लई वाढली. उगाच अजून चिडायचा. जाऊ दे, करतेच. उचल की. कुठं राहिलाय? एवढा उशीर होत नाही याला. जयदीप, फोन का नाही उचलला तू? अरे छत्री आत्ती तू कुठं टाकतोय? अरे कुठं होता तू? मी किती फोन करत होते तुला. फोन का नव्हता उचलत तू? अर्ध्या रस्त्यात होतो म्हणून उचलला नाही. अरे पण कुठं होतास? सांग की काहीतरी. पप्पांचा बी फोन येऊन गेला होता. त्यांच्या मेसेजला बी रिप्लाय करत नव्हतास तू. जयदीप, अरे बोल की काहीतरी. एवढं का कावलायस तू? जयदीप.